इतिहासात वळून पहा पाठीमागे जरा इतिहासात वळून पहा पाठीमागे जरा झुकवून मस्तक करशील जिजाऊंना मुजरा झुकवून मस्तक करशील जिजाऊंना मुजरा. नमस्कार, मी आरुषी सुनील राजपूत, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथील इयत्ता 6वीची विद्यार्थिनी. आज राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांची जयंती. तर या निमित्ताने मी तुमच्या पुढे काही 2 शब्द बोलणार आहे, तर ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्याल अशी मी आशा बाळगते. राजमाता जिजाऊ यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे 12 जानेवारी 1598 साली झाला. तिथीनुसार पौष पौर्णिमेला जिजाऊंचा जन्म झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव तर आईचे नाव म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई असे होते. शुभांना अगदी लहानपणापासूनच रामायण व महाभारतातील शौर्यकथा त्यांनी सांगितल्या. स्वराज्याचे हे बाळकडू छत्रपती शिवाजी महाराजांना माँसाहेबांकडून मिळाले होते. राजमाता जिजाऊ यांना दत्ताजी, अचलोजी, रघुजी व महादूजी असे 4 भाऊ होते. त्यांचा विवाह पुण्याच्या शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. जिजाऊंना अनेक संकटांचा सामना करावा लागला होता. जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना रामायण व महाभारतातील शौर्यकथा सांगितल्या आणि त्याचबरोबर जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करायला. गरीब रयतेच्या सुखासाठी स्वतंत्र स्वराज्य बनवणे ही जिजाऊंची इच्छा होती. अखेर 17 जून 1674 साली जिजाऊंचा मृत्यू झाला. ज्यांनी आपल्या स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि फक्त बघितलेच नाही तर ते सत्यात देखील उतरविले अशा आपल्या माँसाहेब जिजाऊ. भारतीय पुराणांमध्ये आदिशक्तीचा उल्लेख हाच केलेला दिसतो. या आदिशक्तीचे दर्शन सर्व जगाला माँसाहेब जिजाऊ यांच्या रूपाने मिळाले. शेवटी जाता एवढेच म्हणावेसे वाटते मुजरा माझा माता जिजाऊंना जिने घडविले शूर शिवबाला. मुजरा माझा माता जिजाऊंना जिने घडविले शूर शिवबाला. साक्षात होती ती आई भवानी, तिच्या पोटी जन्म घेतला शिवबाने. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.